नमस्कार, सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज आपण थंडीच्या दिवसांमध्ये इडलीचं पीठ फर्मेंट कसं करायचं आणि त्यापासून अगदी टम्म फुगलेली मऊ लुसलुशीत इडली कशी बनवायची ते बघतोय। आपण या व्हिडिओमध्ये इडलीचं पीठ भिजवण्यासाठी लागणारे साहित्य त्यामध्ये थोडासा बदल केलाय, त्यामुळे तुमच्या इडल्या अगदी टम्म फुगलेल्या मऊ लुसलुशीत आणि जाळीदार बनतील। तर सर्वात आधी आपण इडलीचं पीठ तयार करण्यासाठी लागणारं साहित्य बघूया। त्यासाठी इथे मी इडलीचे तांदूळ 3 वाटी घेतलेत। हा तांदूळ स्पेशली साऊथ साईडला इडलीसाठी वापरला जातो आणि तुम्हाला मी व्हिडिओत दाखवतेय त्याप्रमाणे हा तांदूळ असतो। तुम्हाला हा तांदूळ तुमच्या जवळच्या कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये सहज मिळून जाईल। जर नाही भेटला तर या ठिकाणी तुम्ही रेशनिंगचे तांदूळही वापरू शकता आणि व्हिडिओत दाखवले त्या वाटीने हे तांदूळ मी 3 वाटी घेतले आहेत आणि राहिलेले साहित्यही आपल्याला आता याच वाटीने मोजून घ्यायचं आहे। तुम्ही साहित्य मोजण्यासाठी घरातील कोणतेही दुसरं भांडं वापरू शकता। त्यानंतर हे तांदूळ 3 ते 4 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेत। आता हे इडलीचं पीठ आपल्याला गरमीमध्ये जसं फर्मेंट होतं तसंच अगदी थंडीमध्ये फर्मेंट करायचं आहे। त्यासाठी हे तांदूळ भिजवण्यासाठी मी याच्यामध्ये 1.5 ग्लास कोमट पाणी घालणार आहे। तर लक्षात ठेवा, पाणी जास्त गरम नसावं। आपण पाण्यामध्ये सहज हात घालू शकतो आणि हात घातल्यानंतर एकदम हलकासा चटका हाताला बसेल एवढंच पाणी गरम करून घ्यायचं आहे। त्यानंतर याच्यामध्ये एक छोटा चमचा मेथी दाणे घालायचे। मेथी दाणे घातल्यामुळे या इडलीला चव खूप छान येते। मेथी दाणे घातले की आता ते तांदळासोबत एकदा चमच्याने मिक्स करून घ्यायचे आणि आता याच्यावरती झाकण ठेवायचं। आता आपण डाळ भिजवून घेऊयात। त्यासाठी इथे मी 1.5 वाटी उडीद डाळ घेतली आहे। जर तुम्ही या ठिकाणी अख्खे उडीद घेतले तर फक्त 1 वाटी घ्यायचे आहेत आणि जर डाळ घेतली तर 1.5 वाटी घ्यायची आहे। आणि मगाशी मी तुम्हाला दाखवलं त्याच वाटीने ही उडीद डाळ 1.5 वाटी घ्यायची आहे। इथे मी डाळीचं प्रमाण तुम्हाला पुन्हा एकदा सांगते। जर तुम्ही अख्खे उडीद घेतले तर 1 वाटी घ्यायचे आहेत आणि डाळ घेतली तर 1.5 वाटी घ्यायची आहे। त्यानंतर याच्यामध्ये इथे मी एक मोठा चमचा चणा डाळ घेतली आहे, ती घालायची। आता या दोन्ही डाळी 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या। उडदाची डाळ धुताना हाताने जास्त चोळायची नाही, हलक्या हातानेही धुवून घ्यायची आहे। आता या डाळीमध्येही हलकं गरम केलेलं पाणी 1 ते 1.5 ग्लास घालायचं। तर इथे मी पुन्हा सांगते, पाणीही आपण हात घातल्यानंतर हाताला हलकासा चटका बसेल एवढंच गरम असावं। आता याच्यावरतीही झाकण ठेवायचं आणि डाळ आणि तांदूळ दोन्ही 8 ते 9 तास भिजवून घ्यायचे। जर तुम्हाला हे सकाळी नाश्त्यासाठी बनवायचं असेल तर आदल्या दिवशी सकाळीच हे भिजत घालायचं। तर इथे डाळ आणि तांदूळ 8 ते 9 तास भिजवून घेतलेत, तुम्ही बघू शकता। आता हे आपल्याला मिक्सरला वाटून घेऊन पीठ तयार करून घ्यायचं आहे। पण त्याआधी इथे मी एका बाउलमध्ये ज्या वाटीने आपण तांदूळ आणि डाळ घेतली होती त्याच वाटीने 1 वाटी पोहे घेतलेत। आपण जे रेग्युलर पोहे बनवण्यासाठी पोहे वापरतो तेच पोहे इथे मी घेतले आहेत। आता हे पोहेही 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने आधी धुवून घ्यायचे। पोहे धुवून घेतल्यानंतर आता याच्यामध्ये एक छोटा ग्लास पाणी घालायचं आणि हे पोहे 1 ते 2 मिनटं असेच भिजवून घ्यायचे। पोहे 1-2 मिनटं पाण्यामध्ये भिजवून घेतले की आता याच्यातलं सर्व पाणी निथळून काढायचं। तरी ते पोहेही भिजलेत। आता आपण पीठ तयार करून घेऊयात। सुरुवातीला आपण तांदूळ वाटून घेणार आहोत। त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये तांदूळ काढून घ्यायचे। तर इथे तांदूळ बारीक करण्यासाठी आपल्याला ज्या पाण्यामध्ये आपण तांदूळ भिजत घातले ते पाणी किंवा दुसरं कोणतंही पाणी वापरायचं नाहीये। तर त्याऐवजी आपण ज्या पाण्यामध्ये आपण उडीद डाळ भिजत घातली आहे ते पाणी आपण तांदूळ बारीक करण्यासाठी वापरणार आहोत। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये तांदूळ काढून घेतले आहेत, त्यामध्ये उडीद डाळ भिजत घातली आहे त्याच्यातलं थोडंसं पाणी घालायचं आणि हे मिक्सरला वाटून घ्यायचं। आणि इथे तुम्ही बघू शकता एकदम स्मूथ पेस्ट तांदळाची तयार झाली आहे। तर इथे तांदूळ थोडेही रवाळ ठेवायचे नाहीये, तुम्ही पीठ बघू शकता एकदम स्मूथ पेस्ट तयार झाली आहे। आता हे तयार केलेलं पीठ मी एका कुकरमध्ये काढून घेणार आहे। तुम्ही या ठिकाणी पीठ काढण्यासाठी एखादा टाईट झाकण असलेला डब्बाही वापरू शकता। आता राहिलेले डाळ आणि तांदूळही अशा पद्धतीनेच पेस्ट करून आपल्याला या कुकरमध्ये काढून घ्यायचे आहेत। तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये तांदूळ काढून घेतले आहेत। आता त्यामध्येच मी भिजवून घेतलेले पोहेही घालणार आहे आणि तांदळासोबतच पोहेही बारीक करून घेणार आहे। तर इथे तांदळासोबत पोहेही बारीक करताना आपण ज्या पाण्यामध्ये उडीद डाळ भिजवली आहे तेच पाणी वापरायचं। तर इथे तांदळासोबत पोहेही बारीक करून पीठ तयार करून घेतले आणि या पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता। पीठ जास्त पातळही नाहीये आणि एकदम स्मूथ पेस्ट तयार झाली आहे। तर इथे तांदूळ आणि त्याच्यासोबत भिजवून घेतलेले थोडे थोडे पोहे घालून पीठ तयार करून घेतले। आता आपण डाळ आणि राहिलेले पोहे वाटून घेऊयात।
त्यासाठी त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी डाळ आणि राहिलेले सर्व पोहे काढून घ्यायचे। त्यानंतर ज्या पाण्यामध्ये डाळ भिजवून घेतली आहे ते पाणी घालायचं। तर इथे डाळ वाटून घेताना तुम्ही थोडंसं नॉर्मल पाणी वापरलं तरी चालेल। तर इथे तुम्ही बघू शकता डाळ आणि पोहेही वाटून घेतले आहेत आणि या पिठाची कन्सिस्टन्सीही तुम्ही पाहू शकता। डाळ आणि पोहेचीही एकदम स्मूथ पेस्ट तयार झाली आहे। आता हे पीठही आपण ज्या कुकरमध्ये तांदळाचं पीठ काढून घेतलं होतं त्याच्यामध्येच काढून घ्यायचं आणि आता शिल्लक राहिलेली डाळ आहे तीही आपण याच पद्धतीने वाटून घेणार आहोत। तर इथे डाळ आणि तांदूळ वाटून घेऊन पीठ तयार करून घेतले। आता ही दोन्ही पीठं आपल्याला हाताने अशा पद्धतीने मिक्स करून छान एकजीव करून घ्यायचे आहेत। तर व्हिडिओत दाखवले त्याप्रमाणे हातानेच मिक्स करून घ्यायचं, चमच्याचा वापर करायचा नाही। तर इथे दोन्ही पीठं छान एकजीव करून घेतली आहेत। दोन्ही पीठं मिक्स करून छान एकजीव करून घेतली की आता कुकरचं झाकण लावून घ्यायचं। तुमच्याजवळ जर मोठा कुकर नसेल तर तुम्ही या ठिकाणी एकदम घट्ट झाकण असलेला डब्बाच वापरा। त्यानंतर एका मोठ्या भांड्यामध्ये गरम पाणी घ्यायचं आणि गरम पाण्यामध्ये हा कुकर ठेवायचा। तर जे गरम पाणी आहे ते पाणी कोमट होईपर्यंतच कुकर ठेवायचे, पाणी पूर्णपणे थंड होऊ द्यायचं नाही। तर इथे पाणी कोमट होईपर्यंत कुकर पाण्यामध्ये ठेवलेला, आता तो पाण्यामधून काढून घ्यायचा आणि या ठिकाणी तुम्ही पाण्यातील फरक बघू शकता। कुकर ठेवताना पाणी एकदम कडकडीत गरम होतं आणि आता पूर्णपणे कोमट झाले। कुकर पाण्यातून काढल्या काढल्या एखादं गरम बेडशीट किंवा ब्लँकेट घ्यायचं, तुम्ही या ठिकाणी स्वेटरही घेऊ शकता। त्याच्यावरती कुकर ठेवायचा आणि कुकर चारी बाजूनी बेडशीटने कव्हर करून घ्यायचा, कारण थंडीचे दिवस वातावरणही थंड असतं, त्यामुळे ऊब भेटण्यासाठी कुकर अशा पद्धतीने उबदार ठिकाणीच ठेवायचा। आता हा कुकर आपल्याला 8 ते 9 तास अशा पद्धतीनेच ब्लँकेटनी फोल्ड करून ठेवायचा आहे। त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळच्या नाश्त्यासाठी डाळ तांदूळ सकाळी भिजत घालून संध्याकाळी वाटून घेऊन अशा पद्धतीने तुम्ही सकाळपर्यंत पीठ फर्मेंट करण्यासाठी ठेवू शकता। तर इथे 8 ते 9 तास ब्लँकेटनी कुकर कव्हर करून झाले आहेत आणि तुम्ही बघू शकता झाकण काढल्यानंतर पीठही किती व्यवस्थित फर्मेंट झाले। त्यामुळे पीठ तयार करताना तुम्ही मोठ्या भांड्याचाच वापर करा, म्हणजे पीठ फुलून बाहेर येणार नाही। आता या पिठाची आपण इडली बनवून घेऊयात। त्यासाठी इडली बनवण्यासाठी जेवढं पीठ लागणार आहे तेवढंच पीठ एका पातेल्यामध्ये काढून घ्यायचं आणि राहिलेलं पीठ जर तुम्हाला वापरायचं नसेल तर ते तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता, कारण सर्व पिठामध्ये जर तुम्ही एकदम मीठ घातलं तर ते पीठ नंतर वापरता येणार नाही, त्याची चव पूर्णपणे बदलते। त्यामुळे इडली बनवण्यासाठी जेवढं पीठ तुम्हाला हवं आहे तेवढंच थोडं थोडं पीठ घ्यायचं आणि त्याच्यामध्येच मीठ टाकून ते तेव्हाच वापरायचं। तर इथे पातेल्यामध्ये पीठ काढून घेतले, त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि आता मीठ या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तर तुम्ही या ठिकाणीही या पिठाची कन्सिस्टन्सी पाहू शकता। तर इथे पिठामध्ये मीठ मिक्स करून घेतीये, त्याआधीच गॅसवरती इडली पात्र पाणी टाकून गरम करायला ठेवलं आहे आणि इथे इडलीचं बॅटरही एकदम परफेक्ट तयार आहे। आता ज्या भांड्यामध्ये इडल्या बनवायच्या आहेत त्या भांड्याला मी तेल लावून घेतले आणि त्यामध्ये थोडं थोडं इडलीचं बॅटर घालून घ्यायचं। तर हे बॅटर तुम्ही आत्तापर्यंत सांगितलेल्या टिप्स वापरून तयार केलं तर यामध्ये तुम्हाला सोडा किंवा इनो घालायची कुठेही गरज पडत नाही। आता अशा पद्धतीनेच राहिलेलं सर्व बॅटर इडली पात्रांमध्ये भरून घ्यायचं। इडली स्टीम करायच्या भांड्यामध्ये मी आधीच पाणी घालून गरम करायला ठेवलं होतं। त्यानंतर इडली पात्रामध्ये बॅटर भरलं की ती इडली पात्र त्या भांड्यामध्ये ठेवायची आणि त्याच्यावरती झाकण लावून मध्यम आचेवरती एक 10 मिनिटं ही इडली स्टीम करून घ्यायची। तर इथे 10 मिनिटं मीडियम फ्लेमवरती इडली स्टीम करून घेतली आहे। आता आपण झाकण काढून चेक करूया आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त इडली तयार झाली आहे। आता ही इडली पात्र या भांड्यातून काढून घ्यायची। त्यानंतर ही इडली पात्र पूर्णपणे थंड होऊ द्यायची। गरम इडली पात्रातून इडल्या काढायच्या नाहीत, नाहीतर त्या तुटतात। इडली पात्र थंड झाली की आता चमच्याच्या साहाय्याने अशा पद्धतीने इडल्या काढून घ्यायच्या आणि इथे तुम्ही बघू शकता टम्म फुगलेल्या मस्त पांढऱ्या शुभ्र इडल्या तयार झालेत। याच्यामध्ये आपण पीठ भिजवताना लागणारे साहित्य आणि ते साहित्य भिजवून घ्यायची पद्धत थोडी वेगळी वापरली आहे, त्यामुळे थंडीच्या दिवसामध्येही या इडल्या व्यवस्थित पीठ फर्मेंट होऊन अगदी टम्म फुगलेल्या पांढऱ्या शुभ्र आणि जाळीदार मौसूद तयार होतात। आता अशा पद्धतीनेच राहिलेल्या सर्व इडल्या आपण बनवून घेऊयात आणि इथे तुम्ही इडली बघू शकता मस्त पांढरी शुभ्र मौसूद तयार झाली आहे। तुम्ही इडली हाताने कितीही प्रेस केली तरी तिचा आकार अगदी पहिल्यासारखा तयार होतो आणि आतूनही तुम्ही बघू शकता किती जाळीदार तयार झाली आहे।
तुम्ही ही इडली चटणी आणि सांबर सोबत सर्व करू शकता. सांबर आणि चटणीचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवरती आहे. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, कमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीजसाठी सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.